हॅलो फ्रेंड्स, काल तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी दिले होते. ओके, त्याच्यातले काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायला सांगितले होते. ओके, काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ओके, बघा आता हे आय थिंक 4th एक्झाम्पल आहे कालच्या होमवर्कमधील. ओके, काय आहे बघा, z इज इक्वल टू 1/1 + i. ठीक आहे. मग आता काल जसं सांगितलेलं होतं, काय काय लागणार आहे आपल्याला, मॉड्युलस लागणार आहे. ठीक आहे, मॉड्युलस. ओके, त्याच्यासोबत आर्ग्युमेंट लागणार आहे. ओके, पोलर फॉर्म लागणार आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लागणार आहे. ओके, म्हणजेच एक्झाम्पल काय आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. मग आता जर तुम्ही हे एक्झाम्पल बघितला 1/1 + i, ह्याच्यामध्ये a आणि b तुम्हाला फाइंड करता येतं का? नाही करता येत. त्यासाठी काय करायचं, ओके, आधी आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट. ओके, बघा आता हे काय करायचं आहे, जो डिनॉमिनेटरला पार्ट असतो त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटनं बोथ न्यूमरेटर, ओके, कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटनं बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ओके, तर कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट म्हणजे काय, तर फक्त जिथं आयचा पार्ट आहे त्याचं साईन तेवढं चेंज करायचं. ओके, म्हणजे जो इमॅजिनरी पार्ट आहे, आय म्हणजेच काय, इमॅजिनरी पार्ट, जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं साईन चेंज करायचं, म्हणजे काय येतं, 1 - i येतं. ओके, मग ह्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटनं बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ओके, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन बघा काय येतं, 1 × 1 - i इज 1 - i. ओके, 1 + i × 1 - i इज, बघा हे म्हणजेच काय येणार, a + b × a - b काय येतं, a² - b² येतं. तसंच काय येणार, 1 - i². ओके, आता i² म्हणजेच काय, -1. ओके, देन बघा 1 - i अपॉन 1 - -1 मीन्स 1 - i अपॉन, आता हे मायनस प्लस होणार, 1 + 1 2, म्हणजे आता याच्यामध्ये काय मिळतं बघा तुम्हाला, 1 - i अपॉन 2 मिळालं. ओके, हे दोन्ही सेपरेट करा म्हणजे तुम्हाला a आणि b चे व्हॅल्यूज मिळतील. ओके, बघा 1/2 - 1/2i. ओके, विच एम्प्लाइज a इज इक्वल टू 1/2, b इज इक्वल टू -1/2. ओके, म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये फक्त हा एक्स्ट्रा पार्ट आहे. हां, म्हणजे स्टडी करताना प्रत्येक एक्झाम्पल कसं स्टडी करायचं बघा. आता हे थोडंसं वेगळं आहे एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय फाइंड करावं लागलं, हे ए आणि बी फाइंड करावं लागलं. ओके, म्हणजेच एक्झाम्पल्स तुमच्या कसे वाढत जातात बघा. फर्स्ट तुम्हाला फक्त एक्झाम्पल झाले ते हे कन्व्हर्जनचे, म्हणजे ए आणि बी फाइंड करण्याचे काही एक्झाम्पल्स झाले. त्याच्यानंतर आपण मॉड्युलस आर्ग्युमेंटमध्ये आलो. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटमध्ये काय काय केलं आपण. ओके, हे बघा थोडंसं असं विचार करत जायचं. आता पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक गोष्टी ह्या एकमेकावर डिपेंड असतात. हां, त्यामुळं हे मागं झालेलं आहे आणि ते आता आपल्याला करायचं नाही आहे, हे डोक्यातून काढून टाका. ठीक आहे. मग आता बघा ए आणि बीचे हे व्हॅल्यूज मिळालेले आहेत आपल्याला. ओके, मग त्याच्यानंतर मॉड्युलस फाइंड करा. ओके, मॉड्युलस ऑफ z म्हणजेच त्याला काय म्हणायचं, आर म्हणायचं, दॅट इज इक्वल टू √a² + b². ठीक आहे. देन काय येतं बघा, a² + b² म्हणजेच काय येणार इथं आता, √1/2 (² + -1/2 (²). ए आणि बीचे व्हॅल्यूज पुट करा. ओके, 1/2 म्हणजे 1² अपॉन 2², 1/4 + 1/4. ठीक आहे. मग बेस सेम असेल तर काय करतो, न्यूमरेटरचे ॲडिशन, 1 + 1 2 झालं, बेस आहे तसाच 4, जे 2/4 मिळालं. ठीक आहे. मग आता हे दोन्ही कॅन्सलेशन केला तर √ राहतं काय, 1/2 राहतं. मग 1चं रूट काढला, 1 मिळालं, 2चं रूट √2. ठीक आहे, म्हणजे हे आर मिळालं तुम्हाला. देन नेक्स्ट स्टेपला काय फाइंड करायचं असतं, हे जे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत तुम्हाला ए आणि बी, हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतात हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. मग आता 1/2 - 1/2
परत हे प्लस मायनस येतं. मग प्लस मायनस कितव्या क्वाड्रंटमध्ये येतं तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतं. हां, मग पुढं काय फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. ओके, ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इज इक्वल टू फोर्थ क्वाड्रंटमधला फॉर्म्युला काय 2 पाय प्लस टॅन इनवर्स बी बाय ए. ओके, देन मग 2 पाय प्लस टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू पुट करा 1/2 सॉरी -1/2 आहे बीची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 1/2 आहे. ठीक आहे, देन 2 पाय प्लस टॅन इनवर्स हे दोन्ही कॅन्सल झालं, राहिलं -1. नेक्स्ट आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा. म्हणजेच काय येतं बघा ही स्टेप 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 1, 2 पाय मायनस टॅन इनवर्स 1 म्हणजेच π/4. काल सांगितलेलं आहे कसं फाइंड करायचं हे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर काय येतं 8 पाय मायनस π/4. ओके, बघा इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हटलं तर 8 पाय मायनस π/4 असं मिळतं. ठीक आहे, मग काय येणार 8 पाय मायनस पाय म्हणजेच 7 π/4. आता याचं कन्व्हर्जन पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. ओके, त्याप्रमाणे हे कन्व्हर्जन करायचं. ओके, हे रेडियनमध्ये झालं, हे डिग्रीमध्ये झालं. ठीक आहे, मग आता हे दोन्ही पार्ट्स मिळाले. ओके, म्हणजे मॉड्युलस मिळालं, ॲम्प्लिट्यूड मिळालं. त्याच्यानंतर काय करायचं द पोलर फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा पोलर फॉर्मचा आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके, आर किती मिळालेला आहे 1/√2 मिळालेला आहे आर. ठीक आहे, देन व्हॅल्यू पुट करा 1/√2 कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू किती आहे एकदा डिग्रीमध्ये लिहायचं आहे आणि एकदा रेडियनमध्ये लिहायचं आहे. समजलं बघा, हे 315 डिग्री प्लस आय साइन 315 डिग्री, देन 1/√2 कॉस ऑफ 7 π/4 प्लस आय साइन 7 π/4. हे झालं पोलर फॉर्म मिळालं तुम्हाला. देन अजून तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा आहे. काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म? ओके, झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट ओके आर इंटू e⁻⁻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 ⁻
करा, 1/√2 आहे आरची व्हॅल्यू, e⁻⁴ पुट करा 7π/4 × I. समजलं? म्हणजे हे थोडंसं एक डिफरंट एक्झाम्पल आहे म्हणून तुम्हाला मी सॉल्व करून दिलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व करून देतो. ओके, आणि ते काल तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यातलं 5th एक्झाम्पल आहे हे. ओके, 5th एक्झाम्पल सॉल्व करून देतो तुम्हाला आणि 6th एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ओके, ते पण सेम याप्रमाणेच सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघा मग काय येतं, सेम प्रोसिजर. आता इथं मागच्या एक्झाम्पलमध्ये न्युमरेटरला फक्त 1 होतं. ठीक आहे, आता ह्या एक्झाम्पलमध्ये 1 + 2i, हां म्हणजे थोडंसं वेगळं आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, हे न्युमरेटरचा विचार करायचा नाही, आपल्याला काय करायचं आहे, फक्त जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनं बोथ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ओके, बघा मग काय येतं, तर 1 - 3i कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय आहे, 1 + 3i, म्हणजे फक्त मिडल साईन चेंज करायचं, 1 + 3i/1 + 3i. बघा जर मल्टिप्लिकेशन केला तर काय मिळतं तुम्हाला. ठीक आहे, हे 1 × 1 1 मिळालं, हां, देन 2i × 1 2i मिळालं, देन 1 × 3i 3i मिळालं, 2i × 3i म्हणजे 2 × 3 6, i × i i² मिळालं. नेक्स्ट इथं पण सेम प्रोसिजर, a - b × a + b काय येतं, a² - b² म्हणजे 1² 1 मिळालं. ओके, मायनस आहे तसंच 3i² 9i². ओके, बघा मग 1 ॲज इट इज 2i + 3i 5i + 6 × i² ची व्हॅल्यू -1 मिळाली. देन 1 मायनस परत i² ची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, बघा नेक्स्ट स्टेप काय येतं, 1 + 5i 6 × -1 - 6 1. आता हे -9 × -1 + 9 मिळालं. ओके, यांचं कॅल्क्युलेशन करा. इथं 1 - 6 - 5 + 5i ॲज इट इज अपॉन 10, म्हणजे हे असं मिळाल्यानंतर परत सेपरेट करायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं काय येतं बघा, -5/10 + 5/10i असं मिळतं. ओके, मग आता हे कॅल्क्युलेशन करा, काय येतं, -5/10 म्हणजे 5 आणि इथं 2 म्हणजे -1/2 + 1/2i, म्हणजे तुम्हाला आता a आणि b चे व्हॅल्यूज मिळाले. परत सेम प्रोसिजर,
परत मॉड्युलस फाइंड करायचं आहे आपल्याला. ओके, फॉर्म्युला काय आहे मॉड्युलसचा? आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए आणि बीची व्हॅल्यूज पुट करा. परत मागचं जे एक्झाम्पल आहे सेम त्याप्रमाणेच आन्सर येतं. ओके, म्हणजे काय येतं इथं 1/2 मायनस जरी असलं, ओके, त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळं काय येणार 1 स्क्वेअर अपॉन 4, 1 स्क्वेअर 1 अपॉन 2 स्क्वेअर 4, म्हणजे 1/4 प्लस 1/4. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये जो आर आहे सेम त्याप्रमाणेच इथं पण आर येणार आहे. ठीक आहे, देन दॅट इज इक्वल टू 1/√2 मिळालं. नेक्स्ट त्याच्यानंतरची स्टेप काय येतं हिअर. ओके, हे ए आणि बीचे व्हॅल्यूज कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतात हे चेक करायचं. -1/2 1/2 लाईज इन, आता हे मायनस प्लस आहे म्हणजे हा एक्स ॲक्सिस मायनस पाहिजे, वाय ॲक्सिस प्लस पाहिजे. असं कोणत्या क्वाड्रंटमध्ये होतं? तर सेकंड क्वाड्रंटमध्ये होतं. मग त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचं. ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? पाय प्लस टॅन इनवर्स बी बाय ए, देन पाय प्लस टॅन इनवर्स 1/2 मायनस 1/2. ओके, बी आणि एचे व्हॅल्यूज पुट करा म्हणजे परत तेच येतं पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ. ओके, हे दोन्ही कॅन्सल झालं आणि राहिलं -1. अगेन पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 1, हे कसं मिळालं? ओके, फॉर्म्युला आठवतोय का बघा, टॅन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा. ओके, सो काय येतं बघा, पाय मायनस परत मागचं जसं एक्झाम्पल आहे तेच टॅन इनवर्स ऑफ 1, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 काय येतं? π/4 येतं. ओके, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, थिटा इज इक्वल टू 3π/4. हे झालं रॅडियनमध्ये. रॅडियनचं परत डिग्रीमध्ये कन्व्हर्जन. ओके, मग हे डिग्रीमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर काय करायचं आहे? पोलर फॉर्म. पोलर फॉर्म काय आहे? झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. फक्त इथं तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत, एकदा डिग्री आणि एकदा रॅडियन. ठीक आहे, मग आरची व्हॅल्यू काय ते 1/√2 आरची व्हॅल्यू आहे. ओके, ती व्हॅल्यू पुट करा. कॉस 135 डिग्री प्लस आय साईन 135 डिग्री, हे डिग्रीमध्ये झालं आणि हे रॅडियनमध्ये झालं. हां, मग हे झाल्यानंतर हा झाला पोलर फॉर्म. अजून काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा आहे. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? झेड इज इक्वल टू आर इंटू e⁻⁻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 ⁻
3^2 थिटाची व्हॅल्यू पुट करा रेडियनमधली. ओके 3π/4 बघा समजलं का. दिस इज युअर आन्सर. हां मग हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सॉल्व करून दिलेले आहेत. 6th एक्झाम्पल सॉल्व करा. ओके मग हे एक्झाम्पल बघा प्रत्येक मॅथमॅटिक्समध्ये मी काय सांगितलं मगाशी, प्रत्येक एक्झाम्पल असं एकमेकावर डिपेंड आहे. सो मागचे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही परत एकदा बघा. ते बघितल्याशिवाय हे एक्झाम्पल्स येणार नाहीत आणि हे बघितल्याशिवाय पुढचे एक्झाम्पल्स येणार नाहीत. सो ज्या त्यावेळी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्यावेळी तुम्ही लगेच क्लिअर करत चला. ठीक आहे. ओके आता ह्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू.